सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत विविध प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत। हे आदेश दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते 16 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहेत। निवडणूक काळात तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये व शस्त्रांचा गैरवापर टाळण्यासाठी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत सर्व शस्त्र परवानाधारकांना शस्त्र जवळ बाळगून फिरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे। मात्र बँका, एटीएम, शासकीय व खासगी कार्यालयातील सुरक्षा रक्षकांना छाननी समितीच्या मान्यतेनंतर सूट देण्यात येणार आहे। आदेशांचा भंग केल्यास भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 नुसार कारवाई होणार आहे। राजकीय पक्ष, उमेदवार किंवा त्यांच्या समर्थकांना 10 पेक्षा अधिक वाहनांचा ताफा वापरण्यास मनाई करण्यात आली आहे। एका ताफ्यात जास्तीत जास्त 3-4 चाकी किंवा 3 चाकी वाहने व उर्वरित दुचाकी असतील। प्रत्येक ताफ्यामध्ये किमान 100 मीटरचे अंतर ठेवणे बंधनकारक राहील। खासगी किंवा सार्वजनिक जागांवर मालकाची किंवा स्थानिक प्राधिकरणाची परवानगी नसताना झेंडे, कापडी फलक, भित्तीपत्रके, घोषणा लिहिणे यावर बंदी घालण्यात आली आहे। आदेशाचा भंग केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार आहे, असे पोलीस आयुक्त एम राजकुमार म्हणाले।